आपली कोलिमची चटणी रेडी आहे। ही आपण भाकरी आणि चपाती सोबत खाऊ शकतो। हा कोलिम मी स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतला आहे आणि हा असा चाळणीमध्ये गाळत ठेवला आहे। हा पूर्ण याच्यातलं पाणी गाळून गेल्यानंतर आपण हा ताटामध्ये कोलिम आणि मीठ पातळ करून पसरवून ठेवून सुकवून घ्यायचा आहे। ह्या कोलिममध्ये आता मीठ घालून मिक्स करून आता आपण याला उन्हामध्ये असं सुकवून घ्यायचं, पसरवून असा मिक्स करायचा मीठ घालून। नंतर मग पूर्ण ताटाला असा पातळ करून घ्यायचा। हा असा पसरून घ्यायचा ताटामध्ये। मग त्याला आता उन्हामध्ये 4-5 दिवस सुकवून घ्यायचा। हा बघा कोलिम आजचा हा पहिला दिवसाचा कोलिम सुकलेला आहे। हा मी 3 तास उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे। आता परत उद्याला मी हा उन्हात टाकणार आहे। सुकून 3 दिवस झालेले आहेत। हा मी दिवसाला फक्त 2 ते 3 तासच उन्हात सुकवला आहे। तुम्ही जर दिवसभर सुकवला तर तुमचा 2 दिवसात सुकून निघेल। हा कोलिम असा सुकला पाहिजे। आता हा आपण काढून घेऊया बघा। असा हा पूर्ण सुकून असा पावडर सारखा झाला पाहिजे। हा मी कोलिम ताटातला पूर्ण काढून घेतला आहे। आता हा मी डब्यात बनवून ठेवणार आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा मला ह्या कोलिमाची मी चटणी बनवणार आहे। कोलिम आपला सुकून झालेला आहे। त्याची आता आपण चटणी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी 2 वाटी इथे कोलिम घेतला आहे, सुकवलेला होता तो, आणि हा 1 वाटी लसूण जाडसर ठेचून घेतलाय आणि तिखट मिरची पावडर घेतली आहे, ती आपल्या चवीप्रमाणे टाकायची आहे। आणि इथे मी तेल उकळायला ठेवलंय। ह्याच्यासाठी तेल भरपूरच घ्यायचं म्हणजे कोलिम आपला छान होतो। तेल आपलं चांगलं उकळलं आहे। थोडा गॅस बारीक करूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालूया। थोडा घालूया, पटकन हातावर वाफ येते। आता हा लसूण थोडासा तांबूस होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया। गॅस फास्ट करूया। लसणातला कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे। आपला लसूण आता हा बघा होत आला आहे। ह्याला मी चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलं। थोडा आद्या होऊ देऊया। आता मग खाताना हा दाताखाली कच्चा लागतो। हा बघा आता आपला हा लसूण झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे। जसा तिखट लागेल आपल्याला त्याच तसा करायचा आहे। पुन्हा मस्त मिरची पावडर मिक्स करून घेऊया। आता कोलिम घालून घेऊया। ह्या कोलिमला तेल भरपूर लागतं। आता माझं थोडंसं तेल कमी झालं आहे। असं तेल जर कमी झालं तर पुन्हा उकळायचं आणि थंड करून घ्यायचं आणि ओतायचं ह्याच्यात। एवढा सुका ठेवायचा नाही, ह्याच्यामध्ये तेल भरपूर ठेवायचं। आता मी परत तेल गरम करून ह्याच्यामध्ये घालणार आहे। स्लो गॅसवर ठेवून देऊया। ते आपण मीठ घातलं नाहीये कारण सुकवताना आपण ह्याच्यात मीठ घातलं होतं ना, म्हणून आता करताना मीठ घालायचं नाही। हे बघा मी हे तेल आता गरम केलं आहे, ह्याच्यामध्ये टाकून घेते। कोलिम मध्ये तेल असलं तर कोलिम चांगला शिजतो। आता आपण ह्याला थोडं शिजवून घेऊया कोलिमला।
तेलामध्ये कोलिम चांगला शिजला जातो. थोडा स्लो गॅसवर ठेवूया. हा कोलिम मी 5 ते 6 मिनिटं स्लो गॅसवरती परतून घेतला आहे आणि पूर्ण शिजला आहे. तो आता खाण्यासाठी आपला हा रेडी आहे. आणि हा कोलिम वर्षभर बाहेर राहिला तरी चालतो, फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालतो. आपली कोलिमची चटणी रेडी आहे. ही आपण भाकरी आणि चपाती सोबत खाऊ शकतो. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.